बातमी महत्त्वाची। पुण्यात आज दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित केला जाणार आहे। पुण्यामध्ये गुलाबी बॅनर आपल्याला बघायला मिळतात। पुण्यामध्ये आज दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा आणि त्याच जाहीरनामा प्रकाशित करण्याआधी आता राष्ट्रवादीकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। गुलाबी रंगामध्ये हा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि याच बॅनर आता अनेक गोष्टी इथं खरं तर चर्चेला जात आहेत। या बॅनर नंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा देखील बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे। यावेळेस ठिकाणी आपण बघू शकतोय पुण्यामध्ये आज दोन्ही राष्ट्रवादीचा हा जाहीरनामा प्रकाशित केला जाणार आहे। अधिक माहिती देत आहेत प्रदीप कापसे, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रदीप, आपल्याला माहिती आहे की दोन राष्ट्रवादीचं प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित होतं आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी असताना शरद पवार गटानं मागणी केलेली होती की जे मूळ राष्ट्रवादीचं अधिकृत चिन्ह होतं घड्याळ हे न्यायप्रविष्ट आहे अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो जाहिरातींमध्ये करण्यात यावा। त्यानंतर सुप्रीम कोर्टानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सूचना केलेली होती। आता महापालिका निवडणुकीसाठी दोन राष्ट्रवादी एकत्र आले आहेत। मात्र आपण पाहतोय की याच गुलाबी रंगाच्या बॅनरवरती अजित पवार आणि शरद पवार यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळतोय। मात्र बॅनरच्या खाली आपण पाहतोय की जी सुप्रीम कोर्टाने दिलेली सूची आहे ती सूची आपण पाहतो की या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयास अधीन राहून या चिन्हाचा वापर केला जात आहे। आणि याच बॅनरवरती आपण पाहतोय की शरद पवारांचा आपल्याला फोटो पाहायला मिळतोय। शरद पवारांनी सांगितलेलं होतं की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळेस बॅनरवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरती माझा फोटो जो आहे तो वापरण्यात येऊ नये आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाला विनंती केलेली होती। मात्र आता महापालिका निवडणुकीसाठी दोन राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत। आज दोन राष्ट्रवादीचा जाहीरनामा जो आहे तो प्रकाशित होतोय। अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाचे अशा आशयाखाली हे बॅनर जे आहेत ते संपूर्ण शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि एकाच बॅनरवरती अजित पवार आणि शरद पवार यांचा एकत्रित फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला प्रदीप, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान राष्ट्रवादीचा हा जाहीरनामा 9 वाजता प्रकाशित केला जाणार आहे आणि याकडे आपलं लक्ष देखील